हे परींसारखं काम झालंय. सेम परीन आहे, बाकी काहीच चेंज नाही. हाय गाईज, बाय गाईज. काय प्रॉब्लेम नाही. नाही रे, पुढे काहीतरी बोलतो म्हणतो. परीन काहीच नाही बोलत. नवीन ब्लॉग हॅलो. स्वागत आहे. आता आपण आलेलो कोलम बीच. न्यू ब्लॉग तर बोल की वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉग सगळ्या समजेल. आता फळांची दुकान घातलेली आहे. हो. ए कोणाला पाहिजे असतील तर हा 50 रुपयाला हा तू त्यालाच ठेव. तर आता आपण आलेलो आहे केरळ मधल्या सगळ्यात सुंदर आणि भारीतल्या बीचवर. आता इथे आपण बघूया काय करायचं. यांचं चाललंय अंघोळ वगैरे पण करायचं. ते लाईट अशी उलटी येते ना, डायरेक्ट कोळशावर काय ते तू कोळशापेक्षा काळा झाला तू. आता गोरा कर ना भाऊ मला. हा, आता बरं झाला आता. हॅलो गाईज, आता आणि आपण मी आलेलो सकाळपासून आहोत. सांगत होते हा कोट सेट घाल, पण ह्याने घातलेला नाहीये. आणि आता- आता सगळ्यांचे फोटोज बघून त्याला असं झालं आता हो, मी आपण घालायला आलेलो पाहिजे. केरला मधील सगळ्यात सुंदर बीच वरती. थोड्याच वेळात तुम्हाला मी बीच दाखवतो. आणि आता शेवटी बघू काय- शकता शेवटी काय आपण. घातलं? आणि सुंदर शेवटी काय घातलं? हा ड्रेस मी सांगितलेला सलाड. वहिनी की संध्याकाळी इव्हिनिंगला मी हा ड्रेस घालेल. आणि मी घातलेला आहे. बट जिथे स्पॉट होता तिथे अपने ही रंग में तेरे रंग दे. अपने ही बगीचे में सुंदर. सलाड. कोणाला काय पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. हे 100 रुपयाला अख्खा सगळा वॉटरमेलन. ड्रेस आहे पण मला. नाद नाही सरळ तर चेंजिंग. नादच करा, बंद करा. नवीन खर्च 330 रुपये चड्डी आणलेले आहे भाऊंनी. फुल मेहनत. आणि बघा बीच काय सीन आहे, सॉलिड. मयूर बोर्डाक थकल्यावर वाटतात. ती व्हाईट पिशवी चिनू घेऊन गेला का? बॅग शोधतोय भाऊ. भाऊ कसं वाटतं तुम्हाला कोलम बीच वर येऊन? अजून आतमध्ये गेलेलोच नाही. पण हा बीच सांगतात केरळ मधला सगळ्यात सुंदर आणि एकदम भारीतला बीच आहे. बघू आता गेलो. अंकल आता पिसरलेले आहेत आमच्यावरती. ते म्हणतात तुम्ही जाम त्रास देतात आम्हाला. चला आता आपण डायरेक्ट बीचवरतीच भेटूया. पाणी एकदम क्लीन आहे. आता व्हिडिओद्वारे दिसणार नाही, पण गर्दी वगैरे खूपच आहे आज, संडे असल्यामुळे. खूप सुंदर बीच आहे आणि पाणी वगैरे खूप जास्त काला दिसतोय, कारण की काय आता इथं लाईट नाही, काय नाही. सूर्य जायचं चाललाय खाली. हां सूर्य महत्त्व सूर्य खाली जायचं चाललाय, त्यामुळे लाईट वगैरे नाही आहे. पण आज संडे असल्यामुळे खरंच खूप गर्दी आहे आणि सीन खतरनाक आहे एकदम. सुंदर नजारा आणि एकदम भारी क्लायमेट, एकदम सनसेट पण व्हायला आलाय. हॅलो गायज, आता आम्ही पोहोचलो बीचवरती. मयूर भाऊ पुन्हा एकदा रॉकमध्ये. यांना कुठे बघितलं का तुम्ही? वाऱ्यामध्ये. वाऱ्यामध्ये नाही, हे आपल्याला आताच कुठेतरी भेटले. वाड्यावर नाही बोलणार. बाई वाड्यावर या. वाड्यावर या. ओके परफेक्ट. गाईज आपण उतरून घेऊ, चला 5-10 मिनिटं हाकलणार आहेत परत. मयूर भाऊ आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, पाण्यात उतरायचं असेल तर लगेच जावं लागेल. फुल सीन आहे. काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय? बीचवर पोचता पोचता टाइम झाला. काय तुम्ही माणसं आहेत, उतरता उतरता संपली. यांचा अजून फोटोज काढणं चालू आहे. 6:30ला टायमिंग संपणार आहे. अरे पाण्यात उतरायचे का नाही? चल लय टाइम झालाय. चल ना भाऊ, तू उतर ना पाण्यात. डायरेक्ट पाण्यात भेटू. चल ना तू. आला नाही पण. चल ना. पाण्यात जाणार होता. मी सर्वात पहिले मी आलो होतो इथे, तेव्हा सिटी मारली होती. कसं वाटतंय बघू शकता, हे सगळे पाण्यात पोहायला गेलेत. टायमिंग झालेली ना. काय ठेवलं खाली?
अस्मिता साई सुरव्या सुद्धा पाण्यात जाणार आहेत. आमच्या ताई अशा रडतायत. पण टाकून स्मिता थोडा हाय गाईज. कसला सुंदर दिसतोय ना. पण वहिनीचा मान ठेवलेला नाही. जेव्हा मी सांगितलं तेव्हा तो घातला नव्हता आणि आता घालून अरे तेव्हा तो बॅग मध्ये होता, ते मामा काढून देत फायदा नव्हते. नाहीये. ते मामा काढून याला कितना अच्छा लगता. कुछ नहीं, मैंने बोला था इसको पहनने के लिए, बोला नहीं. व्हिडिओ आहे आपल्याकडे. नहीं, अच्छा लगता है आमच्याकडे काय. एकदम भारी पाणी आहे, एकदम भारी. बहुत मजा आने वाला आहे. आता आम्ही लय भिजलोय, दमलोय. सुजित भाऊ काय वाटतंय तुम्हाला? आपण चला पण. हा पेकर गोष्ट आहे तू. अरे म्हणजे फेकून देणार की वस्तू ती कचरा. चला बघू. खाली बसायला लागेल. आपण केलंय मला नेहमीप्रमाणे तो आपटतो मला. एक दिवस घ्यायचा म्हटलं की हा आता आम्ही खूप जमलेलो आहेत. खूप मजा मस्ती झालेली आहे. आता आम्ही डायरेक्ट चेंजिंग करणार आणि आज आमची 1 वाजताची ट्रेन आहे. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार. तर चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काय करायचे ते करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.